जोरावरती येणाऱ्या काळामध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, जपान यांच्यामध्ये जे एस्केलेशन्स आहेत त्यावेळेला आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणार नाही असं साध्य केलेली ही गोष्ट आहे. या निकषावरती जर आपण जागतिक दृष्ट्या कॉम्पिटिटिव्ह राहिलो तर 101% भारताला ही संधी चांगली आहे. आपले जे राहणीमान आहे, सो वी विल हॅव टू बी केअरफुल अबाउट अवर एक्सपेंडिचर. तुम्ही अत्यंत योग्य उल्लेख केलात की आपण स्वातंत्र्यापासूनच आत्मनिर्भर भारताचा च्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. प्रत्येक पंतप्रधान, प्रत्येक त्यावेळेचे लीडर्स ते करत आले. पण आत्ताची जी घोषणा आहे पंतप्रधान मोदींची आत्मनिर्भर भारताची, ही नक्की काय आहे? म्हणजे हे आपलं आयात निर्यात धोरण आहे, काही सामाजिक घोषणा आहे, काही आर्थिक घोषणा आहे, आणि याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? मला स्वतःला असं वाटतं की आत्मनिर्भरता हे खरं सांगायचं म्हणजे कधी घोषित कधी अघोषित असं प्रत्येकच अर्थकारणाचं धोरण असतं. शेवटी त्याचे तात्कालिक संदर्भ बदलतात. आणि म्हणून मी म्हटलं तसं हे काही नव्याने चक्र शोधून काढलं, वीर शोधून काढलं पंतप्रधान मोदींनी असं म्हणण्याचं कारण नाही. मी असं म्हटल्यानंतर कदाचित कट्टर मोदी बघताना माझा राग येईल, पण ही वस्तुस्थिती आहे. पण त्याचे आजचे जे तात्कालिक संदर्भ आहेत ते मला खूप महत्वाचे वाटतात. आणि काही दिवसांमध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण करत असताना आणि गेली 33 वर्ष सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषण करत असताना मला ह्या अनुभवाच्या जोरावरती असं म्हणावंसं वाटतं की हे आताचे जे तात्कालिक संदर्भ आहेत हे वेगळ्या अर्थी, ज्याला आपण मोटिव्हेशनल म्हणतो, अशा आशयाचे आहेत. कारण पहा, ते नुसतं बी लोकल म्हणलेले नाहीयेत, नुसतं बी व्होकल म्हणलेले नाहीयेत. ते म्हणले बी लोकल, बी व्होकल अँड बी ग्लोबल. आणि ही आत्मनिर्भरतेची अद्यापची संकल्पना आणि आत्ताची संकल्पना याच्यामधला फरक आहे. त्यांनी स्वदेशी हा शब्द वापरलेला नसला तरी सुद्धा स्वदेशीमध्ये कदाचित एक प्रकारची अपरिहार्यता होती की दुसरं मला विकत घेता येत नाही किंवा दुसरा मला विकत देता येत नाही, म्हणून माझ्या देशात ज्या काही पद्धतीचा माल तयार होईल तो मी अशी कुठेतरी एक अपरिहार्यता कुठच्या तरी टप्प्यावरती असेल. तशा पद्धतीची गणित आज नाहीत. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला तसं की 2014 साली मोदींनी जेव्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यानंतरची त्यांची पहिली असाइनमेंट होती इस्रो मधली. त्यावेळेला आपण 18 सॅटेलाइट एका वेळेला लॉन्च केले होते. तो नॅशनल रेकॉर्ड होता. ही आत्मनिर्भरता मला संरक्षणात आणावी लागेल. कारण मी मगाशी म्हटलं तसं जसा स्वदेशीचा उल्लेख नाहीये तसा चीनचा उल्लेख नाहीये. पण आपल्याला माहितीये की केवळ करोना आपल्या देशामध्ये आलाय अशातला भाग नाहीये, तो चीनमधनं निर्माण झाला अशाही प्रकारचा भाग नाहीये. पण 10 आणि 11 मेला, 12 मेला पंतप्रधानांचं भाषण आहे, 10 आणि 11 मेला चीननं जिथे जिथे आपल्या देशाची सीमा, आंतरराष्ट्रीय सीमा चीनला लागून आहे तिथे मिलिटरी हेलिकॉप्टर्स आणून परत नेलेली आहेत. चीननी जपानला केलेली दमदाटी, चीननी त्याच्या आरमारातनं त्या व्हिएटनाम आणि मलेशियाला दाखवलेला किंवा न दाखवलेला दम, याच्या जोरावरती येणाऱ्या काळामध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, जपान यांच्यामध्ये जे एस्केलेशन्स आहेत त्यावेळेला आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहणार नाही असं साध्य केलेली ही गोष्ट आहे. मंगळाबद्दल जी एकंदरीतच अमेरिका आणि चीन मध्ये असलेली स्पर्धा आहे किंवा परग्रहांविषयी आहे त्याच्यामध्ये आम्हीही कुठेतरी कॉम्पिटिटर आहोत हे दाखवणारी ती आत्मनिर्भरता आहे. त्याच्याही पेक्षा सुद्धा जसं वर्क फ्रॉम होम आहे तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती फार्मास्युटिकल्स मध्ये बदल करावा लागेल. त्याची एक प्रकारची रिकग्निशन जेव्हा तुम्ही डॉक्टर हर्षवर्धनांना हुचं अध्यक्ष करता याच्यामध्ये येते, तशीच ती पीपीए मध्ये येते. बघा ना, करोना सुरू झाला तेव्हा आपल्या देशामध्ये एकही कंपनी एकही पीपीई किट करत नव्हती, एकही कंपनी एकही मास्क करत नव्हती. 50 दिवसात आपण ते सुरू केलं की नाही? तर त्या संधीचा फायदा घेतलेली ही आत्मनिर्भरता आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की या आत्मनिर्भरतेचे 2 भाग मला फार आवडले. की एकंदरीतच फूड प्रोसेसिंगचा आपण पहिल्यापासून विचार करतोय, परंतु या आत्मनिर्भरतेमध्ये असं आहे की त्या शेतीमालाला मी फूड प्रोसेसिंग कडे आणणार नाही, तर फूड प्रोसेसिंग युनिट मी शेतीमालाशी नेईन. ही महत्वाची गोष्ट आहे. अर्थगंगा यातलं राजकारण सोडून देऊ आपण, पण जेव्हा पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेची घोषणा केली त्याच्याबद्दल घोषणेनंतरची अर्थगंगा आणि घोषणेआधीची अर्थगंगा म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 फेब्रुवारी 2020 तेव्हा तर काही करोनाचं सावट निदान आजच्या इतकं आपल्याला कोणाला जाणवलं नव्हतं. 1 फेब्रुवारी 2020 ला निर्मला सीतारामननी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यात अर्थगंगा हा शब्द वापरला आणि त्यांनी असं म्हणलं की गंगेच्या किनाऱ्यावरती आम्ही
काही प्रमाणामध्ये कमर्शियल एंटरप्राइजेस सुरू करू. ती विशेषतः पॉवर जनरेशनच्या बाबतीत होती. पण आता 5 दिवसाचं पॅकेज देताना त्या असं म्हणल्या की गंगेच्या किनाऱ्यावरती 800 हेक्टर हर्बल प्रॉडक्टचं उत्पादन, वितरण आणि विक्री होईल आणि अशाच पद्धतीने हायवेजचाही विचार करू. तुमच्या लक्षात येते का की स्थानिक रोजगार जो मायग्रंट लेबर तिथे गेलाय त्याच्या दृष्टिकोनातून ही आत्मनिर्भरता आहे. त्यातनं सिटींचं डिकंजेशन होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण निदान त्याला दिलेली ही एनेबलिंग प्रोव्हिजन आहे. त्याचं दुसरी आत्मनिर्भरता आपण लक्षात घेऊ. त्याच्यामध्ये राजकारण नाही असं मी म्हणणार नाही, पण इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 6 वस्तूंच्या बाबतीत लावणार नाही. मग ते तेल धान्य असतील, तेलबिया असतील, कडधान्य असतील, कांदे असतील, बटाटे असतील, एकंदरीतच एपीएमसीच्या माध्यमातून होणारं जे राजकारण आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांची होणारी जी पिळवणूक आहे त्याला काही प्रमाणात दिलेलं उत्तर आहे. अशा पद्धतीची बंधनं फक्त अपवादात्मक परिस्थितीत असतील आणि ते केंद्र सरकार ठरवेल आणि येणाऱ्या काळात कधी भाव विकायचा, कधी माल विकायचा, कोणाला विकायचा, कुठे विकायचा, किती भावाने विकायचा हे तो शेतकरी ठरवेल. आणि ई ट्रेडिंगच्या माध्यमातून म्हणजे इंटरस्टेट बॅरियर्स असणार नाहीत. ही आत्मनिर्भरता आहे की नाही आपण लक्षात घेऊया. यातनं केवळ शेतकऱ्याला त्याला हवा तो माल मिळेल किंवा रास्त दराने एंड कन्झ्युमरला माल मिळेल असं नाही. यातलं जे सगळं लॉजिस्टिक आहे त्या लॉजिस्टिक मधनं निर्माण होणारी जॉब एम्प्लॉयमेंट आपण लक्षात घेऊ. म्हणजे एकाच वेळेला स्किल्ड लेबर पासून अनस्किल्ड लेबर पर्यंत आपण चेन्स तयार करतोय. निदान तसा उद्देश आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्यावरती ती आत्मनिर्भरता कशी असेल हे अवलंबून आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं जर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी असं उत्तर देईन की आत्मनिर्भर ही संकल्पना कालातीत आहे. ती आपल्याकडे पहिल्यापासून चालू आलेली आहे. पण आत्ताच्या मितीला या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदेतनं जी काही उत्तरं दिली गेली त्याच्या हेतूंविषयी शंका घेण्याचं कारण नाही. त्याच्या व्याप्तीविषयी मात्र अनेक चर्चा किंवा मतमतांतर असू शकतात. तुम्ही आता उत्तरात चीनचा उल्लेख केला आणि अजून एक चर्चा वेगवेगळ्या ठिकाणी सतत होतीये की चीनवरती बहुतांश देश नाराज आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे, जिओ पॉलिटिकल कारणांमुळे, कोरोनामुळे, आणि त्यातले कित्येक देश त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा पर्याय म्हणून चीनच्या ऐवजी भारताचा विचार करतील आणि त्याच्यातून काहीतरी इकॉनॉमीला बूस्ट मिळू शकेल अशा संदर्भातली एक चर्चा आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इकॉनॉमीच्या अँगलनं असं घडू शकतं? घडू शकतं. जगात काहीही घडू शकतं. जर एका रात्रीत नानोचा प्रकल्प बंगालमधनं गुजरातमध्ये येऊ शकतो तर त्याचं एक्स्ट्रापोलेटेशन म्हणजे चीनमधनं तो आपल्याकडे येईल असं घेतलं पाहिजे. पण काय माहितीये का, यातल्या 2 गोष्टी आपण लक्षात घेऊया. चर्चा गेली 50 दिवस होतीये. आता सगळीकडेच संचारबंदी आहे जगभरात याची मला कल्पना आहे. प्रत्यक्षात असे किती प्रकल्प चीनमधनं इकडे आले त्याचा विचार करावा लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा जपाननी म्हणलं की आम्ही आमची डिस्ट्रीब्युशन सेंटर्स घेऊ आणि ऑस्ट्रेलियानीही ते म्हणलं आणि त्या पद्धतीचं विधान 22-23 मार्चच्या आसपास या 2 देशांनी केलं. नंतर चीननी काय केलं माहिती नाही. गेल्या 50 दिवसामध्ये या 2 देशांचा उल्लेख नाहीये. नाही म्हणायला कालच्या पेपरमध्ये एक बातमी आली आहे की एका जर्मन कंपनीने चीन मधला आपला बाडबिस्तरा गुंडाळला आणि त्या आग्र्याला आपली कंपनी सुरू करतायत. ही दोन्ही उदाहरणं जर लक्षात घेतली तर एक आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून आपण लक्षात घेऊ की चीन करोनाला कारणीभूत आहे का, करोना हा चीननी मुद्दामून केलेला एका वेगळ्या अर्थीचा मेडिकल युद्ध आहे का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. पण एक गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही की चीन हा अशी अर्थव्यवस्था आहे, मी अर्थव्यवस्था म्हणलंय, की त्याचा साईज, त्याचा वेग, त्याचा आकारमान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची क्षमता याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चीननी एखादी गोष्ट मनावर घेतली तर तो कुठच्याही टोकाला जाऊ शकतो. एवढी ताकद जग एकत्र म्हणून आणू शकलं तर हे येऊ शकतील. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, शेवटी काही वस्तूंसाठी काही गोष्टीचे नियम लागतात आणि म्हणून आपल्या आत्मनिर्भरतेमध्ये लँड, लेबर, लॉ आणि लिक्विडिटीचा उल्लेख आहे आणि त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या तुम्ही म्हणाल तो हो हे शक्य आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की इतकं पटकन एखादी गोष्ट रुजवणं हे कठीण असतं. जसं आपण नेहमी गमतीने म्हणतो की नर्सरीतनं आणलेल्या झाडाला जेवढी नर्सरीत चांगली फुलं येतात तेवढी घरी येत नाही. त्याचं कारण असं असतं, झाड जगणं आणि झाड रुजणं याच्यामध्ये फरक आहे. हे जर एका झाडाबद्दल असेल तर इथे आपण संपूर्ण अर्थकारणाचा विचार करतोय. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आपण त्यातलं नेमकं काय घेणार आहोत याचा विचार करायला लागेल. म्हणजे जसं लोकमान्य टिळक म्हणत असत, मी मुद्दामून त्यांचा उल्लेख करतोय, केवळ त्यांचा आता स्मृती शताब्दी वर्ष आहे असं नाही, पण ज्या स्वदेशीचा विचार आहे ही लोकमान्य टिळकांची संकल्पना आहे.
आणि ज्या डिफेन्स प्रोडक्शनचा उल्लेख आहे ती लोकमान्य टिळकांनी 1891 साली मांडलेली मागणी आहे. आणि त्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष लोकमान्य टिळक म्हणायचे तसं की परकीय भांडवल घ्यायला माझा विरोध नाही, परकीय तंत्रज्ञान घ्यायला माझा विरोध नाही, पण परकीय तंत्रज्ञ माझ्या देशात किती काळ राहतील हे महत्वाचं आहे. त्यांनी माझ्या लोकांना शिकून परत गेलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका एक देश म्हणून आपण जर घेऊ शकलो तर ते जास्त महत्वाचं आहे. आत्ताच्या काळामध्ये ती भूमिका तशी घेता येणं शक्य आहे. जर अमेरिका म्हणते बी अमेरिकन बाय अमेरिकन, जर जर्मन तसं म्हणतं, जपान तसं म्हणतं, तर साहजिक शक्य आहे. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा आपण वादासाठी गृहीत धरू की चीन मधनं लोक इथे येत आहेत, तर केवळ भारतच त्यांना घ्यायला तयार आहे अशातला भाग नाही. अगदी व्हिएटनाम, मलेशिया सारखे देश सुद्धा तयार आहेत. जर्मनीने केव्हापासून सांगितलंय, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडनी केव्हापासून सांगितलंय. त्यामुळे जागतिक तुलनेमध्ये या 4 निकषांवरती लिक्विडिटी, सेफ्टी, रिटर्न आणि इज ऑफ डुईंग बिझनेस या निकषावरती जर आपण जागतिक दृष्ट्या कॉम्पिटिटिव्ह राहिलो तर 101% भारताला ही संधी चांगली आहे. दुर्दैवानी आणि ह्याच्यात राजकीय रंग नाही, मी गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर हे म्हणतोय, दुर्दैवानी अशा जागतिक पातळीवरच्या संधी फार त्वरेने आणि फार इफेक्टिव्हली कार्यक्षमतेने आपण साधू शकतो असा आपला इतिहास नाही. अदरवाईज आखाती युद्धानंतर जी बाजारपेठ आपल्याला मिळायला हवी होती ती दुसरीकडे गेली नसते. हे आपण सगळं जिओ पॉलिटिकल गोष्टींविषयी बोललो, पण पॅरलली कालच तुम्ही ज्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केलात की जिथं रिझर्व्ह बँकेनं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्याच्यात अशी पण एक चर्चा झाली की यावेळी या वर्षात काही आपला जीडीपी फारसा वाढणार नाही, आहे तेवढाच राहील. म्हणजे जीडीपी वाढीचा दर कदाचित 0% किंवा निगेटिव्ह राहील आणि आपण एका मोठ्या मंदीला पुढचे काही महिने वर्ष सामोरे जाऊ. तर त्याला कॉमन मॅनने कसं तयार राहायचं या सगळ्या चित्राला? हे चर्चा ठीक आहे, त्याचे बदल यायला वेळ लागेल. जीडीपी ग्रोथ रेट 0 होणार आहे, आपला जीडीपी 0 नाही होणार आहे. बरोबर. याचा अर्थ असा की आज मितीला तुमचं माझं जेवढं राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न आहे तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी होणार आहे. मग आज आहे एवढं जरी आपल्या हातामध्ये राहिलं आणि आपण ते सुरक्षित ठेवू शकलो तर काही फार मोठी परिस्थिती कोसळणारे आकाश आपल्या डोक्यावरती अशातला भाग नाही. याचं कारण असं, जगात म्हणजे हा विघ्नसंतोषीपणा नाही, पण जगात काही फक्त आपल्या एकट्याचं हे असं होत आहे अशातला भाग नाहीये. जगातले सगळेच देश आहेत, कोणी जात्यात आहेत, कोणी सोपात आहेत. आपण 0% जगामध्ये असे देश आहेत त्यांचं वजा 10%, वजा 20% गेले अनेक वर्ष उत्पन्न वाढीचा वेग आहे. एकंदरीतच आपल्या राहणीमानामध्ये आपला जो खर्च आहे, आपले जे राहणीमान आहे, सो वी विल हॅव टू बी केअरफुल अबाउट अवर एक्सपेंडिचर. तुमच्या माझ्या उत्पन्नाचं प्रमाण जरी बदललं नाही, टचवूड नको बदलू दे अशीच माझी इच्छा आहे, निदान आहे तेवढं तरी राहू दे, परंतु आपल्या उत्पन्नाचं स्वरूप बदललेलं असेल. कारण सांगतो पहा, मी ह्याच्या कशावरनं म्हणतोय की आता जो केंद्र सरकारने निर्णय घेतला की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए त्यांनी गोठवला, म्हणजे त्या डीएत वाढ होणार नाहीये, आहे तेवढा 2021 पर्यंत राहणार आहे. अशाच पद्धतीने आत्ताचं माझं उत्पन्न स्थिर आहे हे लक्षात घेऊन जी आपलं नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हणतो त्या पद्धतीने वागावं लागेल. हे म्हणणं खूप सोपं आहे, तुम्ही प्रश्न विचारावा मी उत्तर द्यावं इतकं ते सोपं नाही. ते आचरणात आणणं कठीण आहे आणि त्याहीपेक्षा ते सातत्याने आचरणात आणणं कठीण आहे. पण एकंदरीतच आपली भारतीय समाजाची वागण्याची जी पद्धत आहे शतकानुशतकाची ती अशीच आहे की आपण त्याच्याशी पटकन लवकर ऍडजस्ट होतो. जसे आपण लॉकडाऊनशी झालो तसे करोना नंतरची येऊ याविषयी माझ्या मनात शंका नाही. अजून एक पॅरलली बातमी कालच्याच एका वर्तमानपत्रात आली होती की या कालावधीत बँकांमधल्या ठेवी 5-6% वाढल्या आणि त्या जवळपास 140 लाख कोटीच्या आसपास झाल्या. मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाही. आणि पॅरलली दुसरी बातमी होती की खूप लोकांनी त्यांच्या SIP म्हणजे ज्या इनडायरेक्ट शेअर मार्केट मधल्या इन्व्हेस्टमेंट आहेत, म्युच्युअल फंडातल्या इन्व्हेस्टमेंट त्या कमी झाल्या. तर भविष्यात इन्व्हेस्टमेंटच्या प्रायोरिटीज सुद्धा बदलतील का? 101% बदलतील, 101% बदलतील. मला हा मुद्दा येईल अशी खात्री होती, म्हणूनच मगाशी म्हणलं की खरं म्हणजे आत्ताच्या सिनेरिओ मधली गुंतवणूक असं एखादा कधीतरी वेगळं सेशन करूया. करोना नंतर वाढलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच काळात आहे ती, करोनाशी त्याचा संबंध अशातला भाग नाही पण शेवटी इम्पॅक्ट होताना तो एकत्रित होतो. फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडच्या 6 योजना ज्या एकदम बंद झाल्या त्याची खूप मोठी पार्श्वभूमी आता या गोष्टींना आहे. पण तसं सांगायचं झालं तर जसं फ्रँकलिन टेम्पल्टनच्या स्कीम बंद झाल्या 6 डेट स्कीम, तसं अनेक कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा रिझर्व्ह बँक आता बंद करते. KCKP बँकेचं जसं लायसन काढलं तसं
अशा वेळेला एक तर आपण सोन्याकडे जातो किंवा बँकांकडे जातो, पण सोन्याचे भाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे बँकांच्या ठेवी वाढलेल्या असू शकतात. येणाऱ्या काळामध्ये केवळ रेट ऑफ रिटर्नचा विचार करून चालणार नाही, तर सेफ्टी ऑफ प्रिन्सिपल्सचाही विचार करावा लागेल. आणि त्याचा संबंध केवळ करोनाशी अशातला भाग नाही, एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या ज्या आर्थिक घटना आहेत त्यांचा तो एकत्रित परिणाम असेल. सर, तुमचे खूप खूप आभार. आपण पॅकेज पासून, आत्मनिर्भर भारतापासून भविष्यात काय घडेल या सगळ्याविषयी बोललो, आणि करोनानंतरची गुंतवणूक या विषयावर तुम्ही म्हणलात तसं आपल्याला पुन्हा एकदा भेटावं लागेल. तर तो आपण सेशन पुन्हा एकदा लवकरात लवकर करूया. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल थिंक बँक तर्फे आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.